मी माझ्या 45 डेजच्या मेकअप क्लासमध्ये इतकंही काही शिकलेलं आहे ना, ते मी आज तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये फक्त 10 मिनिटात एक्सप्लेन. तुम्हाला पण मेकअप आर्टिस्ट बनायचं आहे आणि तुम्ही पण अशा एक मेकअप कोर्सच्या किंवा मेकअप क्लासच्या सर्चमध्ये आहात, जिथे तुम्हाला तुमचे बेसिक्स क्लिअर करून घेतले जातील किंवा तुमचं जे मेकअपची जी आवड आहे ती तुम्हाला एकदम स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा ती तुमचं प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हेल्प होईल. अशा पद्धतीचं जर तुम्ही क्लास सर्च करत असाल ना, तर या व्हिडिओमुळे तुम्हाला हेल्प नक्की होईल. हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचे 2 मेन रिझन. पहिलं तर मला हे सर्व तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि सेकंड वन म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट, की मी जितके पॉईंट माझ्या क्लासमध्ये शिकली आहे किंवा जितके पॉईंट्स माझ्या क्लासमध्ये माझ्याकडनं कव्हर करून घेतलेले आहेत, तर तितकेच पॉईंट इम्पॉर्टंट आहेत का, किंवा अजून आपल्याला कुठले असे दुसरे पॉईंट आहेत जे आपल्याला शिकले पाहिजेत किंवा आपल्याला असं वाटतं की त्याच्यामध्ये पण तुम्ही एकदम प्रो असाल. तर हे सर्व तुम्हाला त्याचं कंपॅरिझन करण्यासाठी किंवा तुम्हाला तुमचे पॉईंट्स त्याच्यामध्ये ॲड मायनस काय करता येतील म्हणून ते व्हिडिओ बनवलेला आहे. मी ऑलरेडी ड्रेपिंगमध्ये आणि हेअरस्टाईलमध्ये मला थोडेफार आयडिया होतीच. मला फक्त ट्रेंडिंग मेकअप कसा असतो किंवा आजकाल ब्राईड्सच्या नीड काय आहेत, कशा पद्धतीचा मेकअप त्यांना लागतो, हे मला स्किल्समध्ये ॲड करून घ्यायचं होतं. त्याच्यामुळेच मी मेकअप क्लास जॉईन केलेला. तर माझ्या क्लासमध्ये माझ्याकडनं कव्हर करून घेतलेले पॉईंट्स मी आता स्क्रीनवरती दाखवेलच. हे सर्व पॉईंट थेरॉटिकली तरी समजणं खूप सोपं असतं, पण मेन टास्क काय आहे की हे सर्व पॉईंट प्रॅक्टिकली त्याला किती समजू शकलं. मेन म्हणजे तुमची प्रॅक्टिस होणं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला थेरॉटिकली जरी गोष्टी समजलेल्या असतील, तर तुम्ही ॲक्च्युअल जेव्हा क्लायंट कराल, ॲक्च्युअल जेव्हा ब्राईड अटेंड कराल, तर तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी समजतील का, येतील का, याच्यासाठी इम्पॉर्टंट असतं प्रॅक्टिस. तर प्रॅक्टिस पहिले आपल्याला क्लासमध्ये तर ब्लेंडिंगची वगैरे घेतात किंवा आपल्याला मेकअप कसा करायचा असतो किंवा मेकअप करते वेळेसचे स्टेप्स काय आहेत हे शिकवले जातात. तर त्या स्टेप्स तुम्हाला लर्न नाही करत बसणे, त्या स्टेप्स तुम्हाला समजून घेणे, की बाबा आपण जर पहिली समजा क्लिन्झिंगची स्टेप करतोय किंवा क्लिन्झिंगची प्रोसेस करतोय, तर ते कशासाठी करतोय आपण. त्याच्यामुळे आपला जो कॅनव्हास आहे, त्याच्यामुळे आपला जो फेस आहे ज्याच्यावरती आपल्याला मेकअप करायचा आहे, तो एकदम क्लिअर होईल, जेणेकरून आपण जो मेकअप करणार आहे, वर्क करणार आहे, ते उठून दिसेल आणि चांगल्या पद्धतीने आपलं काम पोर्ट्रे होईल. आत्ता मेकअप क्लास तर झाला. आत्ता ॲक्च्युअल टास्क असा आहे की मी आता एक सर्टिफिकेट घेऊन, मेकअप कोर्स कंप्लीट झालेलं सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडली आहे. तर मला आता क्लायंट अट्रॅक्ट करणे, मला क्लायंट हँडल करणे, मला असं मी काय करू की जेणेकरून मला क्लायंट बुक होतील किंवा मला त्यांचं काम भेटेल. तर हा मेन टास्क आहे आणि हे आपल्याला क्लासमध्ये नाही शिकवलं जात. हे आपल्याला स्वतःहून एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला तुमचं प्रोफाईल क्रिएट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जे काही काम करताय, जसा काही लुक क्रिएट करताय, जशा पद्धतीचे मेकअप करताय, ते तुम्हाला ऑनलाईन ऑडियन्सला, क्लायंटला दाखवणे इम्पॉर्टंट आहे. ज्याचा रेफरन्स तुमचे क्लायंट घेतील, बघतील, तुमचं काम त्यांना आवडेल आणि अशा पद्धतीने तुम्हाला क्लायंट येतील किंवा ती तुम्हाला बुक करतील. आणि आपला मेकअप क्लास करून झालेला आहे, तर लगेच असं नाही आहे की बाबा नाही, मी मेकअपबद्दलच्या सगळ्या गोष्टी शिकली आहे किंवा आता मी खूप परफेक्ट आहे, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आत्ता पण माझा मेकअप क्लास झालेला आहे आणि मी क्लायंटसुद्धा केलेले आहेत, पण तरी अशा खूप गोष्टी आहेत ज्या माझ्या शिकायच्या बाकी आहेत आणि त्या मला आवडीने शिकायलाही क्लायंट झालेले आहेत. तर तुमच्या पण काही गोष्टी अशा शिकायच्या राहिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही शिकून घ्या, जसा वेळ भेटेल, जसं हे होईल, व्हिडिओमधनं किंवा कुठला कोर्स करून किंवा कुठली कॉन्फरन्स अटेंड करून. तर आणखीन पण मी अशा गोष्टी शिकते आणि ते मी आवडीने शिकते, जेणेकरून मी माझ्या कामामध्ये प्रो राहील, कन्सिस्टंट राहील. आणि बस, आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आणखीन तुमचे याच्यावरती काही थॉट्स असतील तर ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.